नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज मी पुन्हा तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे. आज आपण भरपूर गप्पा गोष्टी करणार आहोत, कारण यूट्यूबवर सुगरण सीमा हे फूड चॅनल सुरू होऊन बघता बघता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. माझा चॅनल सुरू होण्यापूर्वी यूट्यूबवरचे अनेक व्हिडिओ मी नेहमी बघायचे, पण यूट्यूबवर कधी माझा सुद्धा चॅनल असेल असं मला कधीही वाटलं नाही. पण माझ्या मित्राने यूट्यूबवर फूड चॅनल सुरू करण्यासाठी मला उद्युक्त केलं आणि त्याच्या आग्रहामुळे मी सुगरण सीमा हे फूड चॅनल सुरू केलं. चॅनल कसा असावा, चॅनलची रूपरेषा कशी असावी, चॅनलवर कोणकोणते पदार्थ दाखवले जावेत, हे सगळं बसून आम्ही ठरवलं. चॅनलची रूपरेषा तर झाली, पण कुठच्या किचनमध्ये ह्या सगळ्या रेसिपीज दाखवायच्या हे ठरत नव्हतं. मग अंधेरी MIDC मध्ये आमचा एक छोटासा गाळा आहे, तिकडे मी इंटेरियर डेकोरेशन करून घेतलं आणि त्यात किचन केली. आता पहिल्या व्हिडिओपासून आता आज तागायत मी सगळ्या व्हिडिओचं शूटिंग त्याच किचनमध्ये करते. किचन तर झालं, पण रेसिपीचं शूटिंग कसं करायचं हे माहीत नव्हतं. एकतर माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि कॅमेराचा अँगल कसा ठेवायचा, ट्रायपॉड कुठे ठेवायचा, अँगल कसे बदलत राहायचे ह्याचं मला अजिबात ज्ञान नव्हतं. मग मी एका कॅमेरामनच्या शोधात राहिले. थोड्या प्रयत्नाने मला तो मिळाला आणि त्याने मला शूटिंग, माझ्या व्हिडिओचं शूटिंग आणि एडिटिंग दोन्ही करून देण्याचं कबूल केलं. पहिला व्हिडिओ कोणता करायचा ते ठरत नव्हतं, कारण पहिलाच व्हिडिओ छान करायचा, चांगला करायचा आणि दणक्यात एंट्री करायची असं ठरलं होतं. तू भाकरी चांगली करतेस तर भाकरीनेच सुरुवात कर असं आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं. आणि मग 18 ऑगस्ट 2021ला मी पहिला व्हिडिओ बाजरीच्या भाकरीचा केला. बाजरीच्या भाकरीच्या व्हिडिओला मला उत्तम प्रतिसाद मिळाला. मग हुरूप येऊन मी चंपागलीचा व्हिडिओ केला आणि मग भाज्या, आमट्या, स्नॅक्स असे अनेक पदार्थ केले. दर आठवड्याला मी एक तरी व्हिडिओ करायचे. म्हणजे मला माहीत असलेले, मग माझ्या मैत्रिणीने सुचवलेले, नातेवाईकांनी सुचवलेले, ओळखीच्या बाळगीच्याने सुचवलेले अनेक पदार्थ मी केले. काही पदार्थ खूप छान चालले, पण काही पदार्थ नाकावर आपटले. नाकावर आपटणाऱ्या व्हिडिओंची किंवा पदार्थांची संख्या जरा जास्त होती. व्हिडिओला लागणाऱ्या सामानांची जमवाजमव करायची आणि मग व्हिडिओ ज्या दिवशी असेल त्या दिवशी सगळ्याच्या पिशव्या, पोटल्या, सगळं सामान घेऊन स्टुडिओमध्ये जायचं. स्टुडिओची आधी साफसफाई करायची आणि मग त्या व्हिडिओचं शूटिंग करायचं. असे जवळपास मी 150च्या वरती व्हिडिओ केले. नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण व्हिडिओ तर करतोय, पण पाहिजे तेवढे प्रेक्षक आपले व्हिडिओ पाहत नाहीये, आपला चॅनल वाढत नाहीये, सबस्क्रायबर्ससुद्धा वाढत नाहीये. मग मी काय केलं, व्हेज डिशेसकडून नॉनव्हेज डिशेसकडे वळले आणि मी नॉनव्हेज पदार्थाचे व्हिडिओ करायला लागले. पण तरीही प्रेक्षक पाहिजे तेवढे मला रिस्पॉन्स त्यांचा मिळत नव्हता. काहीतरी चुकत होतं, पण काय ते समजत नव्हतं. मग मी लीडिंग फूड चॅनल आहेत, एस्टॅब्लिश फूड चॅनलवाले आहेत, त्यांच्याकडे मी सल्ल्यासाठी विचारणा केली, पण त्याने काही मला धूप घातला नाही. मॉनिटायझेशनसाठी यूट्यूबच्या काही अटी असतात पहिल्या वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या, त्या प्रेक्षक कमी असल्यामुळे मी पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मॉनिटायझेशन सुरू होण्यासाठी मला जवळजवळ 2.5 वर्ष लागली. त्यातच मागच्या वर्षी सुभाष, माझा कॅमेरामन, माझं काम सोडून गेला. काय करायचं, माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि मला शूटिंगही करता येत नव्हतं. आता शूटिंग कोण करणार, एडिटिंग कोण करणार, अनेक प्रश्न समोर उभे राहिले. माझ्या भावाचा मुलगा राहुल, जो
चांगल्यापैकी इलस्ट्रेटर आणि आर्टिस्ट आहे, त्याने मला चांगला कॅमेरा असलेला नवीन मोबाईल घेण्यासाठी सुचवलं आणि मग मी चांगल्या कंपनीचा एक 30,000 रुपयाचा शूटिंगसाठी खास नवीन मोबाईल घेतला. राहुलनेच मग शूटिंग कसं करायचं, ट्रायपॉड कुठे ठेवायचा, कॅमेराचे अँगल्स कसे लावायचे, कसे बदलायचे हे शिकवलं आणि माझ्या व्हिडिओच्या एडिटिंगची जबाबदारी सुद्धा त्यानेच घेतली. याआधी तो माझे व्हिडिओ अपलोड करणं, त्या व्हिडिओसाठी लागणारे थंबनेल करणं या गोष्टी तो करतच होता. आता राहुलची आणि माझी टीम आहे. गेले 7-8 महिने म्हणजे सुभाष गेल्यापासून रेसिपीज सुद्धा मीच करते आणि त्या रेसिपीचं शूटिंग सुद्धा मीच करते. हळूहळू चित्र पालटायला लागलं, व्ह्युअर्सची संख्या जास्त व्हायला लागली आणि मुख्य म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालं. आता माझी सबस्क्रायबरची संख्या सुद्धा 7,000 पेक्षा जास्त झालेली आहे. अर्थात हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे, हे मी कधीही विसरणार नाही. तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्टचाच राहू दे. चॅनलला वरचेवर भेट द्या. चॅनल तुमचाच आहे. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही द्या. मी त्यानुसार वागण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणखीन काय, माझं मनोगत ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.